केले अवतार ख्याती जेणे जडजीव उद्धरती श्रवणे ती त्रिजगती पावन होय. नाथ महाराज सांगताय की भगवंतानं आपल्या उदारपणानं त्या भगवंताच्या वरच्या ओळीमध्ये की ज्याच्या कीर्तीचं श्रवण केलं असता श्रोतेपणानं शिल्लक राहत नाही आणि वक्ताही वक्तेपणानं काय होत नाही, शिल्लक राहत नाही, अशा प्रकारचं सांगितलं. श्रवणे पावे परब्रह्म, श्रवण नुसतं केलं तरी तो श्रोता काय होऊन जातो, परब्रह्माला प्राप्त होतो. आणि वक्ता पारुष्य वक्तेपणे, वक्ताही वक्तेपणापासून काय होऊन जातो, वेगळा होऊन जातो. अशा प्रकारचं त्या कथेचं महत्व आहे. आता सांगताय या परी उदार कीर्ती थोर केली अवतार ख्याती. भगवंतानं या अवतारामध्ये खूप ख्याती केली, मोठी खूप ख्याती केली, हे का नाही. कितीतरी महाराज कृष्ण अवताराचे किती मोठे लीला आहेत. आणि एक उदारपणा केला देवानं, ख्याती तर केली पण उदारपणानं आपली कीर्ती कायम ठेवलेली आहे. काय उदारपणा केला, जेणे जडजीव उद्धरती श्रवणे त्रिजगती पावन होय. त्यानं ज्या लीला केल्या आणि त्या उदारपणा असा केला की त्या लीलेचं जे श्रवण करतात ते जडजीव उद्धरती, त्या जडजीवाचा काय होतो, उद्धार होतो, उद्धार. श्रवणे त्रिजगती पावन होय. श्रवणानं पुन्हा काय होतात, तिन्ही लोकात ते पावन होतात, पवित्र होतात, तिन्ही लोकाला मान्य होतात. अशा प्रकारचं ती आहे. महाराज याची कथा आहे. तुकोबारायांनी सुद्धा या कथेला असंच म्हणले बरं का. तुकोबाराय म्हणतात, नव्हे आणि काशी पांगिली माझी हरिकथा माऊली, नव्हे आणि काशी पांगिली. बोलाचे गौरव नव्हे माझा हा अनुभव. हे काय बोलण्यापुरतं गौरव बोलायचं म्हणून बोलत नाही मी, हा माझा काय आहे. तुकोबाराय म्हणतात, बोलाचे गौरव नव्हे माझा हा अनुभव, माझी हरिकथा माऊली नव्हे आणि काशी पांगिली. व्याले वाढविले निजपदी निजविले. मला तिनं भक्ती रूपी भक्तीच्या साधनामध्ये जन्मही तिनं दिला, व्याली, पुन्हा वाढविले, पुन्हा वाढवलं सुद्धा कोणा, त्या माझ्या कथा माऊलीनं. आणि पुन्हा नुसतं वाढवलं नाही, वाढवलं तुमचं तुम्ही पहा, ऐका नाही. त्या काही लोकांकडे भरपूर लेकर आहेत, ते नुसते वाढ मोठाले झाले की ते हातात बघून द्यायचे, तुमचं तुम्ही गोळा करा खा. तसं नाही, निजपदी निजविले. मूळ ठिकाणी घेऊन काय केलं, पुन्हा मला तिथं नेऊन तिनं पोहोचवलं, शांत केलं. अशा प्रकारे महाराज ही हरिकथा माऊलीचं वर्णन करत असताना अनेक तुकोबारायांनी केलेलं आहे. कोणी काहीतरी केली आचरणे माया कीर्तने विन नाही. कथेचं वर्णन तुकोबाराय म्हणतात, आपल्या श्रोत्यांना सुद्धा सांगतात, का नव जावे कथे बैसोनिया ऐका श्रोते, पांडुरंग येथे उभा तिष्ठत. ऐका श्रोते, मला तुकोबारायने आपल्याला सांगितलं की ऐका म्हणले की कीर्तनाला बसल्यानंतर तिथून उठून का जाऊ नये. आता जातात माणसं उठून, ऐका नाही, अडचणी असतात कोणाला, पण उठून काय होतात, जातात. पण तुकोबाराय म्हणतात, का नव जावे, का जाऊ नये. ऐका नाही, कथेला बसल्यानंतर तर पांडुरंग तेथे उभा तिष्ठत. तिथं पांडुरंग काय असतो, उभा राहतो, उभा. आणि मला देव उभा असल्यावर आपण उठून जाणं चांगलं आहे का, आहे का नाही. श्रवणी पाप जाती, आणि नुसते पाप जाती नाही, पुन्हा धर्म काय होतो, वाढतो, आहे का नाही. म्हणून काय करा, मनवणी करी धीर, लक्ष लावणी सादर, भवसिंधू पार असेल ज्या तरणी, ज्या भवसिंधू पार तरणे असेल, लक्ष लावणी सादर धीर करी. धीर धर जरा, कारण आपलं धैर्य सुटल्यामुळे उठून जातो ना आपण, आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. उदार पदानं भगवंताने या कथेला वर देऊन टाकलेला आहे. अशा प्रकारची ही कथा आहे. स्वधामा गेली या चक्रधरू, मागा तरावा या संसारो, कृष्ण कीर्ती सुगमतारू, ठेवून श्री धरू सोये गेला. स्वधामा गेली या चक्रधरू, आहे का नाही. सुदर्शन चक्र ज्याने हातात धरलेला आहे असा परमात्मा स्वधामाला गेल्याच्या नंतर मागा तरावा या संसारो. मग आता माग संसार तारण्याकरता काय राहिले, मग संसाराला तारण्याकरता आपल्या मागचे जे आहे त्या संसारिक जीवाला तारण्याकरता
कृष्ण कीर्ती सुगम तारू, सोपं नाव दिली. कोणती? कृष्णाची कीर्ती. सोपी नाव दिली कृष्णाची कीर्ती. अशा प्रकारचे. आणि ठेवणी श्री धरू स्वये गेला. भगवंतानं स्वतः ही नाव माग ठेवली आणि भगवंतांनी धामाला गेले. नवलत्या तारुवाची स्थिती बुडवून येणे कल्पांती, श्रवणे तरले नेनो किती पुढे तर ते श्रद्धाळू. नवलत्या काय नवलेनाथ महाराज म्हणतात त्या नावेचं काय झालं? बुडवून येणे कल्पांती. कल्पाचा अंत होतो पण त्या नावेत बसलेला बुडत. कल्पाचा अंत झाल्यावर काय राहिले? चंद्र नाही राहत, सूर्य नाही राहत, आकाश नाही राहत, पृथ्वी नाही, काहीच राहत नाही ना. सगळं जलमय होऊन जातं. पण त्या कल्पांतीच्या पाण्यात सुद्धा त्या नावात बसलेला बुडत नाही. अशा ठिकाणी तो जातो. बुडवून येणे कल्पांती, कल्पांती बुडवून येणे. ऐका नाही. श्रवणे तरले नेनो किती पुढे तर ती श्रद्धाळू. श्रवणे तरले नेनो किती. श्रवणानं कितीतरी भक्त काय झाले? तरुण गेले. म्हणजे तरले तरती हा भरवसा नामधारकाचा असा. तरले म्हणजे माग तरले श्रवणे, पुढं म्हणजे पुढे तरती. नाव आहे ती या बाईचा ऐकती नाव आहे फक्त. किती तरले किती नाव सांगावे म्हणले तू कोण आहे? श्रवणे तरले नेनो किती. किती तरले ना महाराज म्हणतात किती तरी तरले पुढेही तरती. श्रवणे तरले पुढेही तरती. पण एक शब्द नाथ महाराजांनी घातलाय पुढेही तरती श्रद्धाळू. श्रद्धाळू तरती. हा भरोसा पण श्रद्धाळू ही ज्ञानबाची मी एकच आहे. श्रद्धाळू श्रद्धाळू तरती. कथा श्रद्धेनच ऐकायची असते मला. मला काय आता ते झालंय आता आपलं वेगळं. अभंग कसा सोडवला किती महत्वाचा त्याला काही महत्व नाही. हेच महत्व नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तर विदला सुस्वर नाही ते तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. मग काय अर्थ नाही. नाही नाही देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे. हे एवढं त्याच्यात पुढे हे लागतंय सगळं. विश्वास लागतो नाही का नाही. आपण जे शब्द बोलतोय शब्दावर आपला काय पाहिजे? विश्वास. माझा जर ऐका वक्त्याचाच त्या शब्दावर विश्वास नसेल तर मग त्या श्रोत्यालाही त्याचा फायदा होत विश्वास आहे का नाही. म्हणून भगवंताकडे थोडीशी प्रार्थना करावी नेहमी नेहमी की आमचा तसा विश्वास काय हो द्या. मना सांगतो निर्धार धरावा निर्धार दिशे. पुन्हा पुन्हा आज तुकोबाराचं माझ्याही मनात तो निर्धार केलेला नाही पण मनाला सांगाल धर असा धर कर निश्चय असा आहे का नाही. पुढे तर ते श्रद्धाळू श्रीकृष्ण कीर्तीचे तारू घालिता ते भौसा करू तेथे कोरड्या पावली उतरून सवनार्थी नरसोयला आहे. श्रीकृष्ण कीर्तीचं ते जी नाव आहे ती मला पाण्यात टाकली तारून येते का? नाही नाही नाही. पाण्यात घातली की आते भौसा करू. त्या नावाच्या भीतीनं तो भवसागर काय होऊन जातो? आटून जातो. मग तेथे कोरड्या पाऊली उतारू. आता आटून गेल्यावर काय राहिलं? कोरड्या पाहिलं कोरड्याचं चाली जावे पाहिजे. काही नाही राहत तिथे पाणीच राहत नाही. अशा प्रकारचं श्रवणार्थी नरू सोयला आहे. अशा प्रकारचं ज्याची श्रवणाच्या ठिकाणी इच्छा आहे असा जो व्यक्ती आहे तो स्वतः असा स्वतःच्या पायानं चालत जातो. जे कृष्ण कीर्ती करीती पठर त्याच्या संसाराशी पुढे शून्य. कीर्तिवंत त्या अति पावन त्याचे सुरगण वंदिती. कृष्ण कीर्ती करीती पठर जे कृष्णाच्या कीर्तीचं श्रवण करतात, वाचन करतात, पठण करतात त्याच्या संसाराशी पुढे शून्य. त्याच्या संसाराच्या ठिकाणी काय पडतं? शून्य. शून्य पडतं. शून्य. शून्य पडणं म्हणजे संसाराच्या ठिकाणी त्याची येत किंचितही आशा राहत नाही, अपेक्षा राहत नाही. म्हणजे काय फायदा हे ऐकून मग आम्हाला संसार वाढ होणारे आहे पाहिजे औषध का संसाराचं शून्य फाडणार पाहिजे, संसाराचं वाढ होणार पाहिजे. अरे संसारात तुमच्याचा काय फायदा? नाही 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 महाराज संसाराचं शून्य पडतं. कीर्तिवंत ते हाती पावन त्याचे सुरगण वंदिती. काय करता या संसारातले नासक बंधू? सुरगण वंदिती. स्वर्गातले देव त्याला काय करतात? यमधर्म त्यांची यमधर्म वास पाहे निरंतर जोडून
कथा श्रवण यमधर्मात थोरास कथा श्रवण व्हावयास यमधर्मात थोरास कथा श्रवण व्हावयास यमधर्म जोडोनिया आस वाट पाहती निरंतर. त्या भक्ताची वाट पाहतात. यम धर्म कशाला ते येतील ना आम्हाला थोडीशी काय सांगतील कथा सांगतील नाही का नाही. वाट वैकुंठी पाहती म्हणे भक्त काही पाय येते तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास यमधर्मा थोर आस वाट पाहे भेटीची हे नाही. यमधर्मा थोर आस कथा श्रवण व्हावं. कथा श्रवण ऐकण्याकरता मला तिथं पाहतो सगळे इंद्रादिक देव स्वर्गातले देव ब्रह्मदेव म्हणजे मला काय पाहा तुम्ही मोठ्या माणसाची सगळीच वाट पाहता. लक्षात आलं का. मोठ्या माणसाची सगळीच काय पाहतात वाट पाहतात. गावात जर एखादा मोठा पाहुणा आला आता ते गाड्या खोल्या निघल्यापासून हे होत नाही मुक्कामाल कोणी राहील नाही तर गावात पाहुणा मुक्कामाल राहिला तर प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी जाऊन काय करावं का म्हणीसाठी पुन्हा आपल्या घरी यावं आपल्या घरी यावं. तसं भक्ताचं इथलं प्रारब्ध संपलं देहाचं प्रारब्ध संपलं की भक्त काय होतात निघले की मग मला ते कुठं जातात तर त्या पूर्ण अभंगात तुकोबारायांनी वर्णन केलं. वाट वैकुंठी पाहती भक्त काही पाहिजे येते दया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करीती आस तीर्थे वास भेटीची. आता सांगा मग ते ब्रह्मलोक देव आशा करतो तीर्थ म्हणतात आमच्याकडे यावं नाही का नाही. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास पाहे रात्र दिवस वाट कर जोडून. ते यम तिकडे वाट पाहायला यम म्हणजे आपल्यासारखी नाही कर जोडून वाट पाहायला कधी येतात बर. पुन्हा रिद्धिसिद्धीनं पाचारिता त्या धुंदीची हरी भक्ता विद्यासिद्ध्या मोक्ष सायुज्यता वाट पाहे भक्ताची. कोण कोण वाट पाहायला मोक्ष सायुज्यता वाट पाहे ते एवढे वाट पाहिले ते तर त्यांच्या जागी उभे आहेत अजून कुठंच गेले नाही. ते उभे आहेत तिथं काय अस्तिच येथे उभे ठेले सदा प्रेम सुखे झाले आणि काही उद्धरिले महादोषी चांडळ. त्यांना कुठंच जाण्याची अपेक्षा नाही. त्यांना महादोषाचा उद्धार करायची आशा आहे. तिथं ते भगवंताच्या प्रेमानं ते भरलेले आहेत. सदा मग मला सगळे त्यांची आशा करतात सकळ करती त्यांची आस त्यांना कुठली आशा आहे सर्व भावे ते उदास. तुका धन्य भाग्य त्यास तुका म्हणी दर्शने. त्यांना कोणत्याच लोकात जाण्याची सगळ्यांना त्यांची अपेक्षा आहे. आपल्या स्वभाव्या आम्ही जिथं असू तैसे ते दिसू साजी जिथं असो तिथं असो काय अडचण नाही. अनंत कथा अशा प्रकारचं हे कथेचं महत्व आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण परत भगवंतांनी स्वतः सांगितलं तरी तया ते मी माथा मुकुट करी मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी. ऐका नाही त्याला मी माझ्या डोक्यावरचं मुकुट बनवतो भगवंत म्हणतात. जे कृष्ण करीती पठन त्याच्या संसारात कीर्तिवंत त्या अति पावन त्याचे सुरगण वंदिती आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती पाया लागती चारी मुक्ती त्याच्याने पावन त्रिजगती परम निवृत्ती हरिनामे आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती. वाचली एखाद्यानं वाचायला लागला नाही वाचता ऐकायला नाही वाचायला लागला पण आदरे पडता पुन्हा त्याच्यात आदर आला. आपल्याला जो लाभ मिळत नाही करूनही त्याचा कशाचा परिणाम असतो तो याचा परिणाम असतो. आपण औषध घ्यालोय पण वावडं खाऊन काय घ्यायला लागलो औषध. तोपर्यंत वावडं खाऊन औषध घेईल तोपर्यंत औषधाचा ते त्याच्या विरोधी असतं का त्याच्या औषधाचा पावर आपोआप काय करत जात कमी करत जात आहे का नाही. म्हणून आदरे पडता श्रीकृष्ण कीर्ती पाया लागती चारी मुक्ती. चारी मोक्ष काय होतात पायाला लागतात. हे स्वीकार करतात का हे नाही स्वीकार करत त्याचा त्या पायाला लागतात. मुक्ती चारी मुक्ती हरिदासाच्या त्याच्याने पावन त्रिजगती परम निवृत्ती हरिनामे त्यांच्याने पावन तिन्ही लोक त्यांच्यामुळे पावन होतात
आणि हरिनामानं परम अशी शांती मिळते. श्रीकृष्ण कीर्ती नामाक्षरे रेगताची श्रवणाद्वारे भितरील तम यक्षरेंनी घेवाय रे गजबजोनी. कृष्ण कीर्तीच्या नाव कृष्णाच्या कीर्तीचे किंवा कृष्णाच्या नामाच्या अक्षर कानात पडल्याबरोबर आतला अंधार पळून जातो. गजबजोनी बाहेर निघे. हाय वरून काय होतो, बाहेर निघायला लागतो. हाय वरून निघायला लागतो बाहेर. तो कृष्ण कीर्ती कथा गजरी. काय बरं पाप हे मला झगड्यांचं म्हणजे हेच मंत्रच येत. आतल्या पापाला काय करतात, काय करून बाहेर काढतात. तो कृष्ण कीर्ती कथा गजरी. तमाशी भावनुरीची बाहेरी धाकेची नेहमी सपरिवारी. कृष्ण कीर्ती माझारी परमानंदो. कृष्ण कीर्ती कथा गजरी. कृष्णाच्या कीर्तीच्या कथेचा का गजर सुरू झाला रे झाला. तमाची ठावची नुरी बाहेरी. अंधाराला जागाच राहत नाही. अज्ञानरूपी आमच्या घराला जागाच राहत नाही. धाकेची निमी धाकणच मोरत ती आईवरूनच मेलं. नुसतं नाही मेलं, स्वपरिवारी मेलं. कीर्तीचा धाक किती घेऊन कुटुंब मोह याला अजून म्हणतो माझा सगळा कुटुंब घेऊन तो गेला. कृष्ण कीर्ती माझारी. बरं मग काय महाराज, अज्ञानाचा अंधार गेल्यावर कृष्ण कीर्तीच्या मतात आनंदच परमानंदो. नुसता आनंद नाही, परमानंदो. कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे संसार कृष्णमय दिशे. कीर्ती म्हणताय शिंदे अनायासे निज सुख. कृष्ण कीर्ती प्रताप प्रकाशे. कृष्णाच्या कीर्तीच्या प्रकाशाचा प्रताप हे काय, संसार कृष्णमय दिशे. मग जे दृष्टी दिशे त्याला सगळं कृष्ण दिसायला लागतं. कीर्ती म्हणतायसे ते आणायसे निज सुख. आणि जशी त्या हरीची कीर्तीचं महत्व आहे तसंच त्याचीही त्या श्रवण करत्याची आणि वक्त्याची कीर्ती ती कथा वाढवून देते आणि सहज त्याला ब्रह्म सुखाचा आनंद देते. जो देखलिया देखणे सरे, जो चाखलिया चाखणे पुरे, जो ऐकलिया ऐकणे ओसरे, जो चिंतिता नोरे चित्तवृत्ती. देखलिया देखणे सरे. महाराज एकदा त्यानं त्या कृष्णाचं रूप पाहिलं की त्याचं पाहणं संपून जातं. पुन्हा त्याला पाहण्यात चाखलिया चाखणे पुरे. एकदा काय कथेची चव घेतली, त्या कृष्णाची चव घेतली, नामाची चव घेतली की त्याचं पुन्हा दुसऱ्या चव घेण्याचं विसरूनच जातो तो. बस आता काही पुन्हा कोणती चव घेण्याची त्याला इच्छाच राहत नाही. जो ऐकलिया ऐकणं ओसरे, कथा ऐकल्यानं ऐकणं संपून जातं. जो चिंतिता नोरे चित्तवृत्ती. आणि त्याचं चिंतन केले असल्यानंतर चित्ताची वृत्ती पुन्हा शिल्लक राहत, संकल्पच येत नाही त्याच्यात. संकल्प भावली वासना निमाळी समूळ ज्याची. समूळ वासना निमाळी. आता ब्रह्मरस गोडी तयाशी भावली वासना निमाळी समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी भावली म्हणून वासना निमाळी का वासना निमाळी म्हणून ब्रह्मरस गोडी भावली, हे आहे का नाही. तर त्याचं म्हणजे वासना निमाळी म्हणून ब्रह्मरस गोडी, तर त्याचे दोन्हीचे प्रमाण येतं. वासना निमाळल्याशिवाय ब्रह्मगोडी भाव मिळत नाही आणि ब्रह्मगोडी मिळाल्याशिवाय आता कसं याचा उलटच झाले. तर त्याच्यावर काय उदाहरण देतो जरा उद्भवन माग असं म्हणजे दुसरा अभंग होता पण अशाच विषयाचा होता. त्यांनी सांगितलं की आपण जर पाणी आणायला गेलं नदीवर एखादी घागर घेऊन एखादी कळशी घेऊन आणि अशी जर उलटी टाकली बसलं तरी त्यात पाणी घुसतं का? घुसतं का? घुसत नाही. मग काय करायचं? का घुसत नाही? त्यात हवा असते, ती हवा काय होत येत नाही, पाणी घुसू देत नाही. मग काय करायचं? अर्ध तोंड पाणी आणि अर्ध उघड, म्हणजे अर्ध्या तोंडातून पाणी भरत जात आणि अर्ध्या तोंडातून हवा निघत जाते. तसं ब्रह्मरस गोडी भरत गेली की वासनेची हवा आपोआप निघत 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 एक दिवस पूर्ण ब्रह्म रसाने काय होतं ते भरून जात. अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे हवा काढायची ब्रह्मरसानं आणि ब्रह्मरस काढल्याशिवाय विषयाच्या वासना काढल्याशिवाय ब्रह्मरसाचा आनंद मिळत नाही. पण विषयाच्या वासनाही कशाला काढायच्या? इकडून हे भरत चालायचं, तिकडून ते रिकामा आपोआप होत जात, हळूहळू हळूहळू ते होत जात. म्हणून अशा प्रकारचं ते आहे. ज्याशी झाली ज्याशी दिली ठेव, ज्याशी झाली या भेटी भेटीची न पडे तुटी. ज्याशी बोलता गोठीन पडे मिठी परमार्थी. ज्याशी झाली या भेटी एकदा का त्याची भेट झाली की भेटीशी न पडे तुटी. पुन्हा त्याच्या भेटीत मग तुटी येत
नाही, आपल्या विषयाची भेट अशी आहे महाराज, भेट होते आणि पुन्हा भेटीत काय पडते, तुटी पडते, हे का नाही. आता मिळतं पुन्हा नाहीसं होतं, हे का नाही, मिळतं नाहीसं होतं, आहे का नाही. पण त्याची एकदा भेट झाली की पुन्हा त्याच्यात तुटी पडत नाही. ज्याच्यासोबत गोष्टी बोलत असताना पडे मिठी परमार्थी, ज्याशी म्हणजे ज्याशी ज्याच्या गोष्टी बोलल्या तर परमार्थाला काय होते, म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, नार्थ म्हणजे धन, श्रेष्ठ धनाला काय पडते, मिठी पडते. ज्याशी ती दरिया ठेव ठेवाशी पुरे हाव, ज्याचे घेताचे नाव नाशे सर्व महाभय, ज्याशी ज्याला आलिंगन दिल्यानंतर पुन्हा आलिंगन देण्याची इच्छाच राहत नाही. ज्याचे घेताचे नाव, ज्याचं नाव घेतल्याबरोबर असे सर्व महाभय, सगळं महाभयाचा काय होऊन जातो, नाश होतो. म्हणजे संसारात महाभय म्हणजे मृत्यूचं भय. महाभय कशाचं भय आहे, मरणाचं भय. त्या मृत्यूच्या भयाचा नाश होतो. तो सत्य संकल्प ईश्वरो स्वलीला सर्वेश्वरो स्वपदाशी शारंगरो अति सत्वरो निघाला. सत्य संकल्प ईश्वरो, ईश्वराचा संकल्प कसा आहे, सत्य. आपले संकल्प खूप येतं पण वाद येतं, आपले संकल्प सत्य संकल्प नाही. सत्य स्वलीला, स्वतःची सर्वेश्वर असलेला लीला करणारा, ज्या वेळेला आपल्या मूळ धामाला स्वधामाला भगवंत निघाले, अति सत्वरतेने निघाले. आदरे पुषी परीक्षिती यादव विनीत विप्रभक्ती, त्याशी शापू घडे कैशी अर्तीन सांगत ते मदप्रती शुक योगींद्रा. आता मागच्या संगती लावून देत आहे की भगवंताने आपल्या कुळाचा नाश करायला ठरवलं, पण नाश आपण न करता त्याला काय द्यावं, ब्राह्मणाचा शाप द्यावा, असं भगवंताचं लक्षात आलं. इथं परीक्षितीनं प्रश्न विचारला, शुकाचार्याला म्हणले महाराज आदरे पुष्य परीक्षिती, आदरे पुष्य आदरानं विचारलं, यादव विनीत विप्रभक्ती. महाराज यादव तर ब्राह्मणाचे भक्त आहेत, यादव ब्राह्मणाचे काय आहेत, भक्त आहेत. आणि मग यादव जर ब्राह्मणाचे भक्त आहेत तर त्यांना ब्राह्मणाचा शाप लागला कसा, भक्ताला कस काय शाप लागला, दुष्टाला लागेल पण भक्ताला कस काय शाप लागला. यादव दाणे अति उदार, राजे होणे परम पवित्र, ब्राह्मण शिवे तत्पर आज्ञा धर कृष्णाचे. यादव दाणे अति उदार, प्रदान देण्यामध्ये ते काय आहे, अत्यंत उदार आहे. राजे होऊन परम पवित्र, राजे होऊन पुन्हा पवित्र येत, अपवित्र नाही असं म्हणतात. शुकाचार्य भागवतात सांगितलं परम पवित्र, ब्राह्मण सेवेत तत्पर, ब्राह्मणाच्या सेवेत पुन्हा काय आहे, तत्पर आहेत आणि कृष्णाच्या आज्ञाधारक आहेत. यादव सदा कृष्ण योगेशी नित्य साधू यादवापाशी, तेथेची वशे नारद ऋषी शापू यादवाशी घडे कायसा. यादव सदा कृष्ण योगेशी, सदा ते कृष्णाच्या योग म्हणजे साधन, कृष्णाच्या साधना करत आहेत यादव सतत. बरं, नित्य साधू यादवापाशी, कृष्ण तिथं असल्यामुळे नित्य साधू कुठे येतात, यादवाजवळ येतात. कोणते साधू येतात, येथे वशे नारद ऋषी. वशे म्हटल्या, नारद ऋषी वशे, साधू येती आणि नारद ऋषी तर तिथं राहायला येतं. आता नारदासारखे जिथं राहायला येतं, शापू यादवाशी घडी कायचा, अशा यादवांना शाप कस काय घडला, नारद ऋषी सारखे असं. दक्षिण शापन बाधी कृष्णापाशी, मनोने नारद वसे द्वारकेशी, तोची श्रीकृष्णास्ता अंगेशन शापू यादवाशी घडे कैसा. नारद का तिथं राहतात माहितीये का, कारण नारद आहे दक्षाचा शाप. भागवतात कथा आहे, दक्ष होता, त्या दक्षाला पहिले 60,000 मुलं झाली आणि 60,000 मुलाला त्या दक्षाने सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. ब्रह्मदेवाची आज्ञा होती, सृष्टीचा विस्तार करा. मला ते निघाले मुलं ते त्यांचे ते सृष्टीचा विस्तार संसार थाटायला. नारद भेटले, जय हरी जय हरी, कुठे चालली, म्हणजे चलो आम्ही संसार करायला. नारद म्हणजे बसा तुम्हाला प्रवचन सांगतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. मग मला ते लावलेलं केले संन्यासी, 60,000 पोरं काय केले त्याचे, संन्यासी केले. पुन्हा त्याला एक दुसरी पत्नी होती, तिला 1,000 मुलं झाली. त्यांना इथेच नारद ते परमार्थाला रागला दक्षाला, माझ्या पुढे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने मी त्यांना संसार वाढवायचा सांगतोय आणि नारद त्यांना ऋषी बनवतोय, संन्यासी बनवतोय. त्यांनी मला नारदाला शापच देऊन टाकला की एका घटिकेपेक्षा तुम्हाला जास्त एका जागी राहता येणार, एका मुहूर्तापेक्षा तुम्हाला जास्त एका ठिकाणी राहता येणार नाही. तेव्हापासून नारद फिरायले तिन्ही लोकांना दक्षाचा शाप. शाप दिल्यानंतर काय फरक पड, कारण कोणाचं मन वळायला 2-3 दिवस तर लागतील.
एका क्षणात थोडं बोलवलं जाते नारद असले तरी बी. नारदांनी ते पोरं लावले परमार्थात 4 दिवस तर प्रवचन दिलं असेल ना, मग त्याच्यापेक्षा एका जागी नाही राहिलं तर काय मनवळी बस फिरत म्हणले. मग बसले नारद फिरत. पण त्यांना महाराज द्वारकेत आलं की शाप बाधा करीत नव्हता, एका जागी राहू शकत होते कृष्णामुळं. आणि म्हणून नारद कुठं राहायचे? द्वारकेत राहायचे. मग इथं राजा परीक्षितीचा प्रश्न आहे. शुकाचार्याला नाथ महाराज वर्णन करतात. महाराज म्हणजे काय, ज्या दक्षाचा शाप नारदाला कृष्णामुळं बाधित नाही. कोणामुळे बाधित नाही? कृष्णामुळं. त्या कृष्णाच्या कुळाला शापानं कशी बाधा केली? अशा प्रकार किती 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 प्रकारचं म्हणले. घडे कायचा शापाशीमुळे मुख्य संताप. पुन्हा एक शाप संशय याच्यात काय? शापाशीमुळे मुख्य संतापू कैशेने ब्राह्मणाला कोपू कोणे परिचारित दिला शापून संक्षेप रूपू सांगावा. शाप द्यायला मुळात राग यावा लागतो. बिना रागाचा शाप दिला जातो का? राग यावा लागतो. आणि कैशेने ब्राह्मणा आला कोपू, ब्राह्मणाला राग कस काय आला? आणि राग आला तर मग राग कसा आला? कारण खूप बरं आहे म्हणतात, जप करिता राग आला जवळ येतो मांग, क्रोधे विटाळले अंग, आजी शिवला मांग क्रोधे विटाळले अंग. म्हणून ब्राह्मणांना कोप कसा आला? कोणता शाप दिला? मला ते सांगा सगळं. यादव समस्त सखे बंधू याशी प्रतिपाळी सोय गोविंदो एकात्मता सौगत सबंधून त्यामा जीवित भेदू घडे कैसा. बरं, यादव सख्य बंधू सख्य भाऊ आहेत ते सगळे, आणि सख्या भावाला पालन करणारा कृष्ण आहे. त्यांचा घराचा मालक कोण आहे? चालक कृष्ण आहे. आणि मग एवढा एकात्मतेनं वागणारे ते भाऊ, त्याच्यात एकूण एकात भांडणं झाली कशी? तिथं कसं झालं? आत्मा वै पुत्र नामासी हे श्रुती प्रमाण सर्वाशी ते शापबाधी कृष्णात्मजाशी केवी आले अशी शक्यतो. पुन्हा मला एक संशय काय? आत्मा वै पुत्र नामाशी हे श्रुती प्रमाणे, श्रुतीचं प्रमाण आहे काय? आत्मा वै पुत्र नाम, मुलगा म्हणजे माणसाचा काय असतो? आत्मा असतो. आणि मग हे सगळे यादव जर मुलं कृष्णाचे आहेत, कृष्णाची आत्मा आहे, तर त्यांना शाप कसा घडला? कृष्णाच्या मुलांना शाप कसा लागला हे आम्हाला सांगा. कृष्ण संकल्प कुळनाशन तोच ब्रह्म शापाशी कारण याला जे बाधक जाणून होय संपूर्ण यादवा. नाथ महाराजांना महाराज शुकाचार्याने एका विभूतीच उत्तर दिलं. एकाच विभूतीत उत्तर आहे सगळ्या प्रश्नाचं. प्रश्न किती आहेत पहा. ब्राह्मणाला राग कसा आला? कृष्णाच्या मुलांना शाप कसा लागला? कृष्ण तिथं असताना शाप कसा लागला? यादव जर संत सेवी आहेत, संतांची सेवा करणारे आहेत, त्यांना शाप कसा लागला? ब्राह्मणाचा दान देणारे आहेत, असे अनेक प्रश्न उभे केले ना. एका ओळीत सगळ्याचं उत्तर दिलं. कृष्ण संकल्प कुलनाशन. त्याच्या पाठीमागे संकल्प कोणाचा आहे? देवाजीच्या. ते कोणाचे? काहीच नाही महाराज, तिथं कोणीच चालत नाही. कृष्ण संकल्प, त्याच्या पाठीमागे एकच उत्तर आहे, कृष्ण संकल्प. कृष्ण संकल्प कुलनाशन. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, जे केलंय ते कोण केलंय? महाराज. म्हणून तर त्या आंधळ्या म्हाताऱ्याच्या बायकोनं शाप कृष्णाला दिला. कोणता आंधळ म्हातारा? त्याची बायको कोण? गांधारी. शेवटी शाप कुणाला दिला? कृष्णाला दिला, पांडवाला नाही दिला. कारण पांडवाचा संकल्प नाही, संकल्प कोणाचा आहे? कृष्णाचा आहे. ती ज्ञानी होती, तिला माहिती होतं कृष्णाच्या इच्छेनं झालंय सगळं. कृष्ण संकल्प कुळनाशन तोची ब्रह्म शापाशी कारण या लागे बाधक जाण होय संपूर्ण यादवा. आणि महाराज कृष्णाचा संकल्प होता, कृष्णाची इच्छा होती, म्हणून ब्राह्मणाचा शाप यादव कुळाला लागला. नाही तर शाप लागण्याचं काही कारण नव्हतं. सृष्टी सृजी पाळी संहारी हे कृष्ण संकल्प मात्रे करी तो यदुकुळ निधन निर्धारी त्याची अवतार थोरी शुक सांगे. जन्मवणं, सांभाळणं आणि सहार करणं हे त्याच्या संकल्पानं होतं. कुठं जन्मवायचं, किती दिवस जन्मवायचं, कधी मारायचं, हा संकल्प कोणाचा आहे? संकल्प सृष्टी घडी सवेची विकल्पोनी नाही.
मनाच्या उतरण मनच आहे. मला सुरजी पाळी आणि संहारी काय तोच तिन्ही होतो ज्ञानेश्वरी तोच तिन्ही होतो ब्रह्मही तोच होतो महादेवही तोच होतो आणि पालन करणारा विष्णूही तोच होतो माध्यान्ह तो आहे ना? हा असं आहे ती ओवी ती तिन्ही तोच काय होतो मग ते तिन्ही जागी तोच चालतो त्याच्यात संकल्पना सगळं होतं हे संकल्पना तो यदुकुळ निधन निर्धारित त्याची अवतार थोडी शुक सांगे शुकाचार्य सांगतात त्याच्या अवताराचं महत्व यदुकुळाचं निधन करणं हा त्याचा काय आहे संकल्प आहे राजा म्हणे श्री शुको करता करविता श्रीकृष्ण एको तो शापार्थ अत्यंतिकून आत्माचा अविवेको उपजविसोय राजा रायाशी म्हणे शुकाचार्य म्हणतात राजा करता करविता श्रीकृष्ण एको करता करविता कोण आहे कृष्ण आहे शापार्थ अत्यंतिको आपल्या स्वतःच्या मुलाला शाप द्यावा अशी त्याची इच्छा होती आहे का नाही आणि म्हणून त्यांचे भांडणं कसे लागले हा प्रश्न होता की सख्य बंधू कसे भांडतात तर अविवेको उपजवी सोय आत्मजा अविवेको उपजवी आपल्या मुलामध्ये अविवेक कोण उपजवला त्यांनाच उपजवला आहे का नाही त्यांनाच उपजवला सोय जावं आणि दामा थोर आवडी पुरुषोत्तमा याला गे अवशेष कर्मान मेघ श्यामाला लाव महाराज स्वतः धामाला जाण्याची त्याला आता गडबड झाली होती आवडही होती आणि म्हणून महाराज भगवंतानं शेवटची आपली लीला दाखवायला काय केली लवकर सुरुवात केली अवशेष कर्म थोडं कर्म काय झालेलं होतं शिल्लक राहिलेलं होतं लवकर करून टाकावं केव्हा होईल कुलक्ष याची म्हणे धरी देव तो देवाचा आहे भावन शापाशी पाहावं दृढमोल आता आपल्या कुलाचा कधी नाश होईल आणि कधी आपल्याला धामाला जाता येईल अशी देवाची इच्छा झाल्यामुळे शापाशी पाहावं दृढमूळ त्याचा भावच त्याची इच्छा त्या शापाला काय झाली कारणीभूत झाली मूळ झाली जो कुलक्ष चिंती त्या कृष्णाची सुंदर मूर्ती सुख सांगे परीक्षिती प्रति स्वानंद स्थिती उल्लासे ज्या कृष्णाने आपल्या कुळाच्या नाशाचे चिंतन केलं तो कृष्ण किती सुंदर आहे हे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत आणि आनंदाने सांगतायत सकल सौंदर्य आदिवासू धरोनी मनोहर नटवेशो लावण्य कला विन्यासून आणि जगदीशो निजांगे सकल सौंदर्य आदिवासू सगळ्या सुंदरतेचं राहण्याचं ठिकाण म्हणजे कोण आहे तो कृष्ण आहे मनोहर त्यानं रूप धरलेला आहे लावण्य युक्त आहे सगळ्या कलाचा विकास करणारा तो आहे जगताचा आदिवास तो आहे नवल सौंदर्य अभिकौटी सर्वांगी गुंतल्या जनदिती कृष्ण स्वरूपी पडे मिठीन होत लुटबुटी डोळ्या नवल सौंदर्य अभिकाय त्याच्या सौंदर्याचं महत्व वर्णन करावं म्हणतात सर्वांगी गुंतल्या जनदिती सगळ्या जगाच्या तिथे कुठं गुंतल्यात त्याच्या सौंदर्याच्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत असं कृष्णाचं ते रूप आहे जैशी गुळी माशी वरी माशी केवी तिथीवरी तिथी कृष्ण रूपाशी सर्वांगी घडून चोपाशी आहार निशी नसंडिती गुळावर गुळ जर कमी असेल माश्या जास्त असतील गुळाचा खडा आणि माश्या जास्त आहेत नाथ महाराज म्हणतात तर मग माशीवर माशी म्हणजे माश्यावर काय करतात माश्या बसतात तसं त्याचं रूप पाहण्याकरता सगळीकडून काय व्हायला लागले त्या गवळणीचं वर्णन असं मला त्या तुकोबारायांनी केलं तुकोबाराय म्हणतात एवढा त्या गवळणीने तिथं कृष्ण जन्माला आल्यावर सगळा गोंधळ म्हणजे असा गर्दा केला तुकोबाराय म्हणतात तिथे मी त्या वारा सारायलाच होतो लाईन लावायला चला तुझं झालं तू चाल तुझं झालं तू चाल तुका देते वारी एकी आडोनी दुसरी तुका देते वारी एकी आडून दुसरी झाली की असं सगळं महाराज रूप डोळा पाय तैशीच ती उभी राहायची तिनं पाहिलं ती तशीच उभी राहायची महाराज मागचीला यायलाच नाही तू उभं राहायची तर असे होते अशा प्रकारचं नयन लालचावले लोभा दृष्टीशीनी गाली आजीबा यापरी श्रीकृष्ण शोभान स्वानंद गाभा सागर नयन लालचावले लोभा महाराज डोळ्याला काय झाला लोभ सुटला लोभ दृष्टीशी निघाली आहे त्या डोळ्याला जी पाणी गेली म्हणजे डोळ्याला जी पाणी गेला म्हणजे रस घेणं जिभेचं काम आहे आणि ते डोळेच काय घेऊ लागले रस घेऊ लागले झोपी आली का यापरी श्रीकृष्ण शोभा
स्वानंद गाभा साकार याप्रमाणे महाराज कृष्ण शोभा याप्रमाणे कृष्णाची काय आहे सुंदरी आहे. स्वानंद स्वतः तो मूळ आनंदाचा गाभा आहे. तो श्रीकृष्ण देखील आजा देखी ते परतोने मागोती नुठी अधिकाधिक गाली मिठी देखे सकळ सृष्टी. श्रीकृष्ण ज्याने एकदा कृष्णाचं रूप पाहिलं त्याची दृष्टी पुन्हा आता काय होत नाही माग येत नाही. अशा प्रकारचं ते रूप आहे. आता दृष्टी पुढे असंच तो पुढे राहावं. ऐशी डोळे आवडी वरतेची ना दृष्टी बैसली ते ठाई. त्या ठिकाणी दृष्टी पुन्हा वापस येत नाही. ऐशी डोळे आवडी म्हणून कामिनी वरपडी याला की गोपिका गोडीन आती गाडी गोविंदी. अशी त्या महाराज डोळ्याला आवड लागते आणि म्हणून महाराज लक्ष्मी मातेसारखी तिथं किंवा अनेक गोकुळातल्या स्त्रिया गोपिका त्या तिथं काय झाल्या दृढ झाले. त्या ठिकाणी कृष्ण अति सुंदर मनोरम मनाला असेल त्याशी विषय धर्म तरी तो अवाप्त सकळ कामना आत्माराम श्रीकृष्ण. म्हणाल महाराज कृष्ण इतका सुंदर आहे मनाला हरण करणार आहे. मग त्याच्या ठिकाणी काम वासना असतील विषय धर्म असतील काम वासना तर महाराज नाथ महाराज म्हणतात तरी तो अवाप्त सकळ काम तो पूर्ण काम आहे. त्याच्याकडे कोणतीच अतृप्त इच्छा नाही. निरीच्छे केवळ केवळ तो काय आहे निरीच्छे कोणती तिथं काय नाही इच्छा. गोपी लागी येल्या निष्काम निष्काम. पुन्हा एक म्हणलं तो हा गवळी या घरी परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. कृष्ण अवाप्त काम सकळ त्याशी का द्वारका गृहाश्रम स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम विषय काम का भोगी. मग कृष्ण जर कोणतीच इच्छा नाही अवाप्त काम आहे. अवाप्त काम म्हणजे कोणती इच्छा नसलेला असा जर आहे तर त्याशी का द्वारका गृहाश्रम. त्या द्वारकेसारखं घर कशाला पाहिजे सोन्याचं. आपला मोह तुझी वळायचा प्रश्न आहे. कारण आपण म्हणतो एवढा मोठा महाराज त्याला गाडी कशाला पाहिजे मग महात्मा यायचं त्याला द्वारकेसारखं घर काय करायचं. बर स्त्रिया स्त्री नाही त्याला स्त्री नाही स्त्रिया स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम राज्याचा भार विषय काम का भोगी. विषय काम तो का भोगायला लागला. अशा प्रकारचं सव आश्रमा प्रकाशकू त्रिलोकी कृष्ण गृहस्थ योगू तोची ब्रह्मचारी नैष्टिकून अति नेटकू संन्यासी. तर सांगताय श्रीकृष्ण हा चारही आश्रमाचा प्रकाशक आहे. प्रकाशक आहे तो गृहस्थी वानप्रस्थी संन्यासी आणि पुन्हा कोणता राहिला ब्रह्मचारी. म्हणून त्यानं मला जो प्रकाशक असतो त्याला ते अंगानं करून दाखवावं लागतं. गृहस्थाश्रम कसा करावा. गुरुकडे गेले महाराज कृष्ण 64 दिवस राहिले गुरुकडं. तिथं ब्रह्मचार्याला दाखवलं की गुरुकड कसं राहावं. मृत गुरुपुत्र आणला ती गुरुदक्षिणा दिली होती. मग त्यांना काय त्यांचं नाव गुरुचं संदीपानी ऋषीकडं. गृहस्थी पण कसं असावं वानप्रस्थी कसं असावं. महाराज निघताना संसार करून त्याच्यातून कसं निघावं. महाराज कृष्ण पा 16,108 बायकांनी एवढी पोरं होती त्यांच्यात राहिला पण डोळ्या देखत सगळे मिळे पण डोळ्यातून आसू नाही आला. ममता न धरी कुळाची ममता धरलेली नाही. म्हणून आपल्याला ते जळ तुकोबारे आले ना जन्म झाला तुकोबारायचा आणि मग तुकोबारे रडणं तर काहीच नाही. रडणारे नव्हतेच ना. रडणं पेटूनच आले होते ते. रडणं मागे चाललं होतं ते कारण मागे अनेक साधन जन्मात करून ती रडणं राहिलेलीच होती. रडत नव्हती. भगवंत आले तिथं कानात सांगितलं ओ रडा. गणपती बाबांनी लिहिले तुम्ही जरी अवतारी पुरुष असले तरी तुम्हाला लोकांना संसार करून दाखवायचा आहे आणि असा संसार करून दाखवायचा की एका संसारिकाला तो जमणार नाही आणि त्या संसारावर लाट मारून परमार्थ कसा करायचा ते दाखवायचंय. म्हणून तुम्हाला
जसं लोक वाटतात लेकर हे राहतात तसं तुम्हाला काय करायचंय आजपासून राहायचंय आणि मग तू बघायला लागली. भगवंतानी म्हणून सांगितलं तसं त्यांना ते करून दाखवायचं. कृष्ण देही नाही दैवबळ लीला विग्रही चित्कल्लोळ त्याशी सर्व कर्मे पावन शरण उद्धरी सकळ श्रवणे कथे. कृष्ण देही नाही कृष्ण देही नाही तर देहात असून कुठं नाही कृष्ण देहात नाही. मग देह दैवबळ त्याच्या भाग्यानं कोणाचाही देह त्याच्याच भाग्यात चालतो. काय म्हटलंय देह तो असे भोगाचे अधीन याचे सुख क्षीण क्षणभंगूर भोगाचे अधीन येतो. जसा ठेवायचा तसा तिथं राहतो. कृष्ण देही नाही दैवबळ किंवा कृष्ण ज्या देहात राहत होते त्या देहावर दैवाचं बळ चालत नव्हतं असं अर्थ घ्या. लीला विग्रही चित्कल्लोळ लीला त्यानं लीला केल्या त्या करून दाखवल्या आपल्याकडं. अशा मुळात माझा तो परब्रह्म आहे त्याचे सर्व कर्मे पावनशील. त्यानं जे जे कर्म केले ते सगळे काय होते पावनच आहेत. उद्धरी सकळ श्रवणे कथे. अरे त्यानं संसार केला त्याच्या आपल्या संसार महाराज आपल्या सर्व संसार कोण ऐकला तर त्याला हजारो जन्म नरकात जाणं लागतं आणि कृष्णाने केला संसार ऐकला तर श्रवणे कथे तात्काळ उद्धरती सकळ उद्धरती. त्याच्या संसाराची कथा श्रवण केली तर सगळ्यांचा काय होतो उद्धार होतो. कृष्ण कर्माचे करी जो स्मरण ते कर्म तोडी कर्म बंधन ऐसे उदार कर्माचरण आचरा श्रीकृष्ण दिन धरणार. कृष्ण का आपल्यासारखं कर्माचरण केलं का कृष्णाच्या कर्माचं ज्यानं स्मरण केलं त्याच्या कर्माचं बंधन तुटतं. असं कृष्ण कर्माचा उदारपणा आहे. आचरला श्रीकृष्ण दिनोद्धारणा दिनाचा उद्धार करण्याकरता कृष्णाने त्या कर्माचं काय केलेलं आहे आचरण केलेलं आहे. श्रीकृष्ण असेल सकाम म्हणाली अगर आचरे कर्म ज्याचे नाम निर्दळी सर्व काम तो सोय सकाम घडी केली. कृष्ण जर सकाम आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्याचं नाव निष्काम करतं आणि ज्याचं नाव निष्कामतेला प्राप्त करतो तो नामी सकाम कसा असेल ठीक आहे कसा सकाम असेल तो. श्रीकृष्ण समर्था काम स्वय संन्यासी होती निष्काम सकामाचा निर्दळ काम आईसे उदार कर्म. अरे कृष्णाच्या कामाचं वर्णन केल्यानंतर संन्यासी निष्काम होता. एवढं त्याच्या क्रियेचं कामाचं काय आहे महत्व आहे. ऐसे उदार कर्म आचरला असं महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडून चोरी केल्याचं पाप जर झालं असेल तर कृष्णानं चोऱ्या केलेले चरित्र ऐकावं. आपल्याकडून विचाराचं पाप झालं असेल तर कृष्णाच्या विचाराच्या काय ऐकाव्या. तिला ते पाप जळतं महाराज हे त्याच्या लिलेचं काय आहे महत्व आहे. उदार सर्व कर्मात त्याने आप सकळ कामी ऐशाचरला आघात कर्मे मानव तारावया म्हणून धर्मेन कीर्ती मेघशामी विस्तारली. अवाप्त कामच असलेला निरीच्छा असलेला पण निरीच्छा असून सुद्धा त्यानं सगळ्या कर्माचं आचरण केलं. कशा करता मानव तारावया मनुष्य मात्राला काय करायचं होतं तारून न्यायचं होतं आणि म्हणून त्यानं ते कर्म अशा प्रकारे विस्तारित केले. कैसे कर्म सुमंगळू कानी पडताची आळू माळू नासोनिया कर्म वळून जाती तात्काळू श्रवणद्वारे. किती मंगळ ते कर्म आहे. अरे आपल्या कानावर ते कर्म पडलं की कर्म मळून नासोनिया तात्काळ काय लगेच कर्माचा मळ काय होतो आपला निघून जातो. सर्वनी उपजे सद्भाव सद्भावे प्रकटे देव तेने निर्दळे अहम भावनाईशी उदार पाव हरी कीर्ती. श्रवणी उपजे सद्भाव त्याच्या कथेचं श्रवण केलं की सद्भाव निर्माण होतो भाव निर्माण होतो. सद्भावे प्रकटे देव आणि भाव प्रकट झाला की देव काय होतो भावच कारण. तेने निर्दळे अहम भाव आणि भाव प्रकट झाला की अहम भावाचाही काय होतो नाश होतो. भावानं देव प्रकट होतो देव प्रकट झाला की अहम भावाचा नाश होतो. ऐशी उदार पाव आणि कीर्ती अशा त्या भगवंताच्या कीर्तीचं काय आहे उदारपणा आहे. काय आपल्याकडे एक महाराज आपण परमार्थात आपण आता तसा विचार करत नाही पण आपल्याकडे एक आहे का आपल्याला बोलायला ऐकायला परमार्थ आवडतो वागायला आवडत नाही. परमार्थ बोलायला आवडतो परमार्थ ऐकायला आवडतो
परमार्थ वागायला आवडत नाही. एखादा परमार्थ वागायला तर तो व्यक्ती आवडत नाही. काय कसं झालं काय, हे कलियुगाचा महिमा आहे. आणि जोपर्यंत परमार्थ वागायला आवडत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही. परमार्थ बोलायला ऐकायला तर काय अडचणी महाराज, काय अडचण ऐकाय. युद्धाच्या गोष्टी करायला सोप्या आवडत्या. तुकोबर आहे म्हणतात त्या अभंगाचे तुका म्हणे बहु आणि कठीण निघालिया रणी. तुका म्हणे बहु आणि म्हणजे मनात बहु आणि मनात खूप आणतो, पण कठीण निघालिया रणी निघाल्यावर काय होतं मग ते कठीण होतं. मी गेल्यावर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर कळत नाही आपल्या लोकांना काय करू मला त्याचा युद्ध युद्ध चाललं. अहो काय मोदील कळत नाही, वर झालं तर बाम घ्यावा फेकून द्यावा, उचला विकून नाही तर बंदूक घ्यायची. बंदूक येतं मोठमोठ्या एक माणूस तो म्हणे केवढा रे बाम घेतो बंदूक येतं माझ्यासारखं आणि तुका म्हणे बहु आणि म्हणी बहु आणि पण कठीण निघालिया रणी निघल्यावर काय होतं मग कठीण होतं. असं आपल्या परमार्थ आवडतो, खायला आवडत नाही. श्रवणे उपते सद्भाव प्रगटे देव येणे निधळे आम भाव ऐशी उदार पाव हरिकीर्ती. हरिकीर्तीचे फायदे येत आणि हे झालं तर आपल्याला हरिकीर्तीचा काय मिळाला, लाभ मिळाला. जर आपण अनेक दिवस श्रवण केला असेल तर श्रवणानं आपला भाव निर्माण झाला पाहिजे, भावानं देव भेटला पाहिजे, देवानं अहम भाव गेला पाहिजे. आणि एवढी सगळी क्रिया घडली तर त्याचा फायदा झाला. बरोबर आहे का नाही. ताप आली, तापीमुळे कडू लागू लागलं, औषध घेतलं, ताप गेली पाहिजे, अंगात तोंडाचा कडवटपणा गेला पाहिजे आणि अंगातली दुर्बलता सुद्धा गेली पाहिजे. तर त्या औषधाचा काय झाला. नाही तर डॉक्टरकडे जातात माणसं, काय फुकट पैसे घेतले तुम्ही, माझा त्याचा तोंडाचा कडूपणा गेला नाही, अंगातली तापही गेली नाही, थकवाही गेला नाही. मला जर आपण 2-4 दिवस औषध घेऊन नाही गेले तर त्या डॉक्टरकडे जातो, 1000 जन्म 50 जन्म झाले, आपलं 50 वर्ष झाले परमार्थ करून का आपण या नाथ महाराज माऊली रूपी तुकोबार डॉक्टरकडे जात नाही. तुम्ही सांगितलेलं औषध घ्यायला आम्ही का आमच्या तोंडाचा कडवटपणा गेला नाही, का आमच्या अंगातलं बळ गेले म्हणा, दुर्बलता गेली नाही, का मला पोट लागत नाही. आपण विचारायला पाहिजे कोणाला, डॉक्टर डॉक्टर आहेत ना, यांनीच औषध सांगितलंय ना. पण खरं असं आहे महाराज, आपण ते औषधच घेतलं नाही, आनंद कसं तुला घरी. डॉक्टर म्हणला तो गेलो नाही, बऱ्या 3 टाइम सांगितल्या होत्या, घेतल्या का. ते म्हणलं घ्यायच्या सांगितल्या होत्या काय, मला वाटलं घरी नेऊन ठेवायच्याच का, ठेवल्या जात नाही. देखोनिया जीवन जरी जाय कहाण तरी का साठवण घरोघरी अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी. सावलीचं एक उदाहरण दिले. सुख न पविजे जवन वैशिजे त्याकडे हित तरी होय गाता हे कथा जरी राहे चित्ता दृढ भाव. अशा प्रकारचं पालथ हे गागरी विचविता जळ तुका म्हणे खळतई शेकत. काय काय नाही. श्रीकृष्ण कीर्तीचे स्मरण का करिता श्रवण पठण मागे उतरले बहुसार जनां पुढे भविष्यमान उद्धरती. कृष्णाच्या कीर्तीचं ज्यानं श्रवण केलं, पठण केलं, मागे खूप उतरले पुढे उद्धरतील. जरी केली होती पुण्यराशी तरी अवधान होय हरिकथेशी. येरवी ऐकता येराशी लागे आणायशी आखिने जावा. उत्तरच दिले नाथ महाराजांना. सांगू का जाऊ पुढे येऊ सांगायसाठी विचारून सांगितलेलं बरं. म्हणजे माणसं काय म्हणते मी बोलू का एक राग येईन का, म्हणजे राग येण्यासारखंच बोलणार आहे, पण आणि सुटका करून घेतली म्हणजे मी मनात थोडं सांगणार आहे भविष्य अर्थ म्हणजे काही मोठं वाईट नाही, पण सरळ सरळ ऐका. जरी केली या होती पुण्य राशी तरी अवधान होय हरिकथेशी. जर माग पुण्याचे ढिगा आपले असतील तर कथेत मन लागत. अवधान म्हणजे लक्ष कधी लागतं का ते, जर माग पुण्याच्या काय केल्या असतील, राशी केल्या असतील. रवी ऐकता
यदाशी रवी ऐकतात. मग पुण्य नसल्यावर ऐकायला येत नाही का? नाही नाही, ऐकायला येतात, पण लागे अनायासी अति निद्रा. अनायासी म्हणजे सहज त्याला काय लागून जाते. तुकोबाराय सुद्धा म्हणतात पळवणीया गेली झोप होते पाप आडते. कारण झोप आता लोक येत होती, आमच्या अडकून येत होत. तुका म्हणे नाड पाप ठाके हितार. बरोबर आहे काय? अनायासे अनायासे सहज झोप लागते. जे हरिकथेशी सादर त्याच्या पुण्याना ही पार. कृष्णे सुगम पाव केला धोरण दिनोद्धार हरिकीर्तने. हरिकथेशी सादर सादर होऊन जे हरिकथा ऐकतात, तयारीनं हरिकथा ऐकतात, त्याच्या पुण्याना ही पार. त्याच्या पुण्याची पार मग किती पुण्य होतं सांगता येत नाही. कृष्णे सुगमोपाव केला धोरण दिनोद्धार हरिकीर्तने. कृष्णानं या हरीच्या कीर्तनातून दीन जनांना उद्धरून जाण्याकरता स्वतः उपाय करून ठेवला. डोंगर महाराज ते काय काय मग म्हणले महाराज आता हे पापात पुण्याच्या राशी केल्या हो, आणि हरिकथेत झोप येत नाही, पण मग ते पुण्य कशाने मिळवलं? ते हरिकथेत येऊन झोपल्यानंच मिळालं. पहिल्यांदा हरिकथेत झोप येते पुण्य नाही म्हणून, पण झोप येऊन आला 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 तर ते येण्याचं पुण्य त्याच्या पदरी पडतं. आणि मग तसंच पुण्य वाढलं की दुसऱ्या तिसऱ्या जन्मात काय येत नाही. तुम्हाला 2-3 दिवसात दुसऱ्या तिसऱ्या जन्मात काय येत नाही. एका जन्माचं नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का, आपण इथं येऊन ऐकायला बसलोय, आपल्या एका जन्माचं पुण्य नाही. सोपं आहे का कृष्ण कथा भगवंताच्या कथेचा आवड ऐकायला येऊन बसणं? हे सुद्धा आपलं अनेक जन्माचं काय पुण्याचे. जरी त्यास काही न कळता फडात आला ना तुकोबाराय म्हणतात त्याला फळ मिळणारच. नवजे निराश, तो निराश हाताने खाली जाणार नाही. काहीच कळत नाही, जरी त्यास काही न कळता तुकोबाराय म्हणतात त्याला काही न कळू द्या, काही न कळू द्या. पण फडात आलाय ना, फडात आला तर त्याला मुठ भरत आणि काय होणार आहे तर मिळणार. कैशी आगळी दैवाची जे गंगा जोडली अमृताची होका सोसाय होका जपत पे श्रोत याची फळा आली. कृष्ण कीर्तने गरजता कोटी लाजल्या प्रायचिताची या कोटी उतरल्या तीर्थाची या होती नामासाठी निज मोक्ष. कृष्णाच्या कीर्तनाची गोष्ट नुसती ऐकली की कृष्णाचं आता कीर्तन सुरू होणार आहे. प्रायचिताच्या कोटी लाजल्या. प्रायचित कर्म कोट्यवधी प्रायचित कर्म लाजूनच पळालं. प्रायचित कर्म कशाला म्हणतात? आपण केलेलं पाप, ते पाप घालवण्याकरता शास्त्रानं जे कर्म सांगितलं त्याला कोणतं कर्म म्हणतात? प्रायचित. आता महाराज इथं कृष्णाच्या कथेला पापच ठुलं नाही तर प्रायचिताचं काय काम आहे? आता ते मोठ्या दवाखान्यात गेला. प्रायचिताची काय अडचण? प्रायचिताचं काय राहिलंय आता? गोबराय सुद्धा म्हणतात ना त्या नामाचा ज्ञानोबार काय काय केलंय संत महात्मानी नामाने? प्रायचिताचं आलंय तिथं. नाचणे व्यवसाय प्रायचिताचे. प्रायचिताचे व्यवसाय धंदेच बंद पाडले कीर्तनानं. प्रायचिताचे काय पाडले? धंदेच बंद पाडले. अशा प्रकारे उतरल्या तीर्थाची या उटी. तीर्थकोश अशा उट्या पिट्या लावून बसली होती की आपण लोकांचे पाप घालू. ते म्हणते काय खावे, काय खावा आता. हो, त्याचा खर 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 अहंकाराचा उटीच उतरली. दोष वो कदाशी नाही. कोण गेलं? नामासाठी निज मोक्ष. नुसतं नाव घेतलं तर काय मिळतो? मोक्ष मिळतो. यमदमा अवकाळा तिथे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटली. यमो म्हणे कवनाते यमावे, दमो म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष कदाशी नाही. नामघोषे नाहीची करीती विश्वाची दुःखी अवघी जगची महासुखे लाजल्या प्रायचिताची. ऐसा निज कीर्ती उदारू पुरब्रह्म सारंग धरू लीला वेगळे सर्वेश्वरम पूर्णावतारू यदुवंशी. असा कीर्तीत मूळ कीर्ती मध्ये उदार असलेला पुरब्रह्म असलेला सारंग नावाचा धनुष्य हातात धरलेला लीला विग्रह असलेला सर्वेश्वर असलेला पूर्णावतार यदुवंशी असलेला श्रीकृष्ण उतराला धराभार येत सत्यनमाने श्रीकृष्णांना. आणि मग भगवंताने विचार केला की पृथ्वीवरचं पापाचं वजन कमी केलं पण अजून पूर्ण उतरलेलं नाही का? यादव उरले अति अद्भुत. यादव राहिले ना, तेही समस्त निर्दळावे. आणि ते यादवाचं काय करावं आता? निर्दळण. या अवतारे ऋषिकेशी म्हणे हेच कृत्य उरले आम्हाशी. निर्दळवणे निज वंशाची निज धामाशी निघावे. देव म्हणला या अवतारात एवढंच काम शिल्लक राहिले, फक्त यादव हाणायचे आपल्या मूळ जागेवर काय करायचं?
निघून जायचं, कशाला मागे ठेवायची. तो यादवा माझी माधव कालात्मा देवादी देव जाणवणी भविष्याचा भावन काय अपूर्व करिता झाला. यादवा माझी माधव तो भगवंत कशात आहे, तो यादवा माझीच आहे ना, तो काय यादवाच्या बाजू थोडाच आहे. पण महाराज कालात्मा काळाचाही जो काय आहे आत्मा आणि देवादी देव देवाचा जो काय आहे देव आहे, सगळ्या देवाचा तो आदी आहे. भविष्याचं भाव त्यानं जाणला आणि काय केलं भगवंतानं. नारदादी मुनिगण त्याशी पाचारून आपण करू सांगे शीघ्र गमन सोयी श्रीकृष्ण साक्षी. नारदादी संतांना जवळ बोलवलं आणि नारदादी जवळ बोलून सांगितलं करू सांगे शीघ्र गमन करू सांगे, तुम्ही इथून काय करा आता लवकर निघा. ज्यापासून संत दुरी म्हणत निघा म्हणले, तुम्ही इथून लवकर आता तुम्ही इथून जा. का नारद तिथे असताना शापच लागत नव्हता म्हणून संत बाहेर काढले पहिले. ज्यापासून संत दुरी गेले तेथे अनर्थाचे केले चाले, ते यादव निदान वैले लाघव केले श्रीकृष्ण. जिथून संत लांब गेले तिथं अनर्थ सुरूच झाला, तिथं अनर्थाचं चालतं. संत असताना अनर्थाचं चालत नाही. म्हणजे अनर्थाला जर घुसायचं असेल तर अगोदर कोणाला लांब करतो, तो संताला लांब करतो, संताला बाजूला करतो. शुद्ध आचरण माणसावर चटके आहे. मौलिक 16 सांगतात का नाही, सती आणि सत्पुरु दानशील आणि याज्ञिक आलो भक्त आणि अलौकिक महात्मे जे माझ्या आणि जाची धामे निर्वाळली जप भूमी. ऐका नाही मला ते चालत नाही, माझ्या आणि जाची धामे हे मला जाण्याच्या ठिकाणी देव म्हणतात, तिथे कसं काय चालेल. ऐका नाही म्हणून संत जिथून गेले दुरी गेले तेथे अनर्थाचे केले चाले. तिथे अनर्थाचे केलेलं काय होतं मग चालतं. ते यादव निधना लागी वैले लाघव केले श्रीकृष्णे. मला यादव मारायला पहिले कृष्णाने हे केलं लवकर तात्काळ. काय केलं, भक्त संत साधू ज्यापाशी तेथे रिगुण आहे अनर्थाशी जाणे हे सोय ऋषिकेश गेला. कोणा शिकले ना देवाला माहिती होतं ना, भक्त संत साधू जिथं येतो तिथं अनर्थाला जागाच नाही, अनर्थाला जागाच नाही. हे बाजूला केले आणि कृष्णाला माहिती होतं. संतांच्या जीवनात अनर्थ आली आणि तुम्ही म्हणता अनर्थाला जागा नाही. उद्धव भावाच्या जीवनात कोणता अनर्थ नाही आला सांगा बरं एखादा. हा नाही आला मग सर्वजण सांसारिक जीवनातून जर विचार केला, सांसारिक जीवनात पुत्र पत्नी संपत्ती याचा नाश होणं अनर्थ आहे आणि त्यापैकी कोणता अनर्थ नाही आला. तुम्ही म्हणता संत तिथं अनर्थ नाही, संतांच्या जीवनात अनर्थ आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की हे अनर्थ अनर्थच नाही, हे अनर्थच येत. हे असले तर अनर्थ आहे, हे असेल तर काय आहे. तुकोबाराय म्हणतात निमोली संपदा भयविरहित. आम्ही जोडली संपत्ती पण कोणती भयविरहित. भोपळा वाकळा अन्न भिक्षा हे का नाही अशा प्रकारचं. मला तुकोबारायचं गोडच प्रमाणे का संसारात आबाळे भक्ताच्या बहुतेक आबाळे. त्याचं कारण काय तुकोबाराय उत्तर देतात, आबाळीने जावे निश्चिंतीच्या छाया रांडा रोटा वाया करू नये. संसारातल्या आबाळीनं कुठं जावं, निश्चिंतीच्या ठाई. संसारातली श्रीमंती अनेक जन्माचं मूळ आहे. संसारातली दरिद्री म्हणजे भक्ताची दरिद्री नाही तर संसारात खूप गरीब येतं. तुम्हाला एक सांगू का, संसारातला मला आपण एक पाहतो विषयाचा त्याग म्हणजे भक्ती नाही, विषयाची अनिच्छा म्हणजे भक्ती. व बाह्य त्याग म्हणजे भक्ती नाही. मला सांगा घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, पैसा नाही, काहीच नाही म्हणजे भक्ती जर झाला असतं तर भिकाऱ्याजवळ याच्यातली कोणती गोष्ट आहे. भिकाऱ्याजवळ गाडी आहे, बंगला आहे, भिकाऱ्याजवळ काही भिकाऱ्याचे लग्न झालेली नाही का नाही. काही भिकाऱ्याचे नाही लग्न झालेले मग काय ते झाले का संन्यासी, आपलं झाले का भक्त, ते झाले का संन्यासी नाही होत ना महाराज. संसाराची अनिच्छा
येईची काय स्वर्गीचे भोग पायी झाली इच्छेचे परी भोगावी हे न रुचे म्हणा माझ्या. त्यांच्याजवळ विषय नसतात पण विषयाच्या अपेक्षा राहतात. एखादा साहेब गाडीत बसून आला तर भिकारी मनात म्हणतो काही भेटले देवा अशी गाडी आपल्याला घर पाहिजे. हो, भिकारी सुद्धा श्रीमंतच नाही सदाशिवा, भिकारी सुद्धा घरकुलासाठी अर्ज करतात. इच्छा आहे ना मनात, काय आहे इच्छा आहे, आणि इच्छा आहे तो संसार आहे का नाही. म्हणून हे अनर्थ नाही, खरा अनर्थ आहे जीवनाचा नाश होणं, म्हणजे आयुष्य फुकट जाणं. खरा काय जीवनाचा हानी या वेगळी मना आणि दुसरी हानीच नाही. तुका करायला हीच हानी आहे का नाही. आणि जिथं संत येतं तिथं ही हानी होत नाही. त्याचं आयुष्य संत फुकट जाऊ देत नाही, नाही जाऊ देत. येथून संत गेले दुरी फक्त संत साधू ज्यापाशी तिथे रिगुणाई अनर्थाशी जाणे सोय ऋषी देवाला माहिती होते. ऐका काय नाश होत नाही तिथं. जेथे संताचा समुदाय हो तेथे जन्म मरणाचा अभाव, ही हानी होत नाही. पुढच्या सोयीनाथ महाराज सांगतात जिथं संताचा समुदाय आहे तिथं जन्म मरणाचा अभाव आहे. अभाव म्हणजे नसणे, तिथं जन्मही नाही आणि तिथं तेथे सत्याची ते हा श्रीकृष्ण अभाव, हा श्रीकृष्णाची जाणे भाव. आणि कोणाला माहिती होतं कृष्णाला हे मारणार नाही यादव, संत असतील तर शाप नाही लागणार. तो करीव पाहू ब्रह्मशापार्थ. येथून संत गेले दुरी तेथे सध्याची अनर्थ वाजे शिरी, ते जाणून श्री हरिद्वारके बाहेर ऋषी घाली. जिथून संत दूर गेले का तिथं अनर्थाचा बाजाच वाजवतो. म्हणजे नुसता बँड कशाचा वाजवतो मग अनर्थाचा. हे भगवंताला माहिती होतं आणि म्हणून सगळ्या द्वारकेच्या बाहेर संतांना घातलं. ऋषी जात होते स्वाश्रमाशी त्याचे लागवी ऋषिकेशी, तीर्थविषय समजताशी पिंडारकाशी शोधले. चालले म्हणजे ते वैकुंठ झालं. संत इथून काढलं तुम्ही वैकुंठाला नका जाऊ, मग पिंडारक क्षेत्रामध्ये जा, तीर्थाला पाठवलं. यावर्षी तिला काय असेल पिंडारका मुनिगण श्रीकृष्ण धाडिले कोण ज्याचे करिताचे स्मरण कलिकाळ आपण भय कापे. महाराज पिंडारक क्षेत्रामध्ये द्वारकेमधून कोणते ऋषी पाठवले देवानं त्यांचे नाम पुढे आता सांगणार आहे. की जे नामनाथ महाराज म्हणतात नुसते ऐकले घेतले तर काळ काय होतो घाबरतो. असे महान ऋषी तिथून भगवंतानं काढले. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, एकनाथ महाराज की जय.